रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव साठी पंते हाती धरली पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली हार भगावे साठी पंते हाती
पाठी संत जगे क्रिया करुणी लाविते अंगे क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी तैसे संत जगी क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी काचे चाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले काचे चाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले तैसे संत जगे क्रिया करुणी लाविते अंगे क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी तैसे संत जगे क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी कामने नाव जनासाठी उरली ठाव जनासाठी ठाव जनासाठी उरले ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले तुका म्हणे नाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले ठाव जनासाठी उरले ठाव तैसे संत जगे क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी तैसे संत जगे क्रीडा करुणी लाविते अंगी क्रिया करुणी लाविते अंगी क्रीडा करुणी लाविते अंगी विठोबार विठोबार घुमाये कुमार कुमार विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार श्री हरिभक्ती परायण संगीत हर बकाचे साठे हर बकाचे हर बकाचे साठे हर बकाचे पंथे हाती धरले पाटी पंथे हाती पंथे हाती
बकाचे साठी पंथे हाती धरले पंथे हाती धरले गाडे
अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तेची संत जगी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी बाळकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी
क्रिया करुणी दाविती अंगी विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विठ्ठला संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा ओम नमो महाराज सकल संत जे का सर्वदा कृपावंत स्वानंदे वचने विनवीत संतप्त जना अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणे दाविती अंगी उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी त्याचप्रमाणे प्रातस्मरणे वंदने पूजने आदरणीय सर्व गुरुजन संत मंडळी आज आपण श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड वैकुंठवासी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री निगमानंदजी महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त सर्व भक्तगण सर्व संत मंडळी आपण एकत्र जमलेले आहोत. संतांची पुण्यतिथी, देवाची जयंती आणि माणसाचं श्राद्ध असते. श्राद्धाला उलट्या अंगठ्याने पाण्यात टाकावं लागते. जयंती प्रभू प्रकट होतात. अयोनी संभव प्रकटला हा राघव म्हणून भगवंताचा अवतार दिवस जन्मदिवस साजरा करतो आणि संत जातात ती तिथी आपण चांगली करतो, त्याला पुण्यतिथी म्हणतात. पुण्यतिथी पुण्यवानाची पुण्यतिथी सर्वांनाच पुनीत करत असते. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे सजनाची नावे सजनाची नावे
आणि संतांचं नाव घेतल्यानंतर शुद्ध पुण्य प्राप्त होते आणि शुद्ध पुण्याने ईश्वराची प्राप्ती होते. बरेच असतात, काही पापात्मक पाप असतात, काही पुण्यात्मक पाप असतात आणि काही पुण्यात्मक पुण्य असतात. त्याला शुद्ध पुण्य आपण म्हणतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे, पापात्मकी पापे नरका जाईजे, हे आसुरी लोकांचं वर्णन. पुण्यात्मकी पापे यज्ञ वगैरे करायचं पण हिंसाही करायची. दिसायला पुण्य पण पापच आहे त्यामध्ये. म्हणून पुण्यात्मकी पापे फार झालं तर स्वर्गा जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून संतांचं नाव घेतलं पुण्यवानाचं की ते मनुष्य पुण्यवान होतो. किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. तर आपण सर्व पुनीत होण्याकरता इथं आपण आलेले आहोत. आणि आपल्या अंतःकरणातला हा संताविषयी, धर्माविषयी, देशाविषयी अंतःकरणातला असा जो भाव आहे, तो भाव पाहण्याकरता आमची सर्व संत मंडळी, गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वैकुंठवासी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय बाबा निगमानंदजी महाराज. आमचं काहीतरी पुण्य कमी पडलं. बाबा असताना बाबा 2-3 वेळा आम्हाला बोलले, पण काहीतरी आमचं पाप आलं म्हणा का काहीतरी म्हणून नाही आता आलं. महाराजांनी मागच्या वेळेस 2 वेळ केलं. मध्ये कोरोनाचं काहीतरी झटका बसला आपल्या सगळ्यांना. पण यावेळेस बाबांच्या समाधीचं दर्शन घेता आलं आणि सर्व संत महंत यांचं सगळं दर्शन झालं. आजचं कीर्तन म्हणजे संतांचं दर्शन, त्यांना पाहणं हेच कीर्तन आहे. बाकीचं आता काय तुम्ही ते रोजच आपलं आता कीर्तन हे नामघोष. आणि त्याचा आपण जरा वेगळा अर्थ घेऊ. कीर्तन म्हणजे जास्ती तणकट. आता आपलं अंतःकरण असं भुसभुस भरलेलं या तणकटाने काय काय काढायचं. एका माणसाने शेतीत काहीतरी पेरलं, लोकांनी सगळं वाया केला, खुरपण्या केला, हा गेलाच नाही तिकडं. आणि मग गेल्यानंतर पाहतो काही दिवसांनी आता त्यातलं काय काढून काय ठेवावं. तसं आपलं अंतःकरण संतापासून दूर राहिल्यामुळं, ईश्वराची भक्ती न केल्यामुळे एवढं तणकट झालेलं आहे. कीर्तन झालं, भरपूर झालेलं आहे. ते काढणं सुद्धा फवाऱ्याने सुद्धा जाणार नाही. हवा दूषित झालेली आहे. पण असू द्या, किती जरी असलं तरी संतांच्या दरबारात गेलं की सगळं नष्ट होत असते. आपुल्या माहेरा जाईन मी आता, जसं तुकोबाराय म्हणतात, माहेराला गेल्यानंतर सुख प्राप्त होत असते. तसं आपण संतांच्या जवळ म्हणजे माहेराला आलो आपण. माणसाने प्रयत्न करून सत्संग केला पाहिजे, संतांच्या गावाला गेलं पाहिजे. आधी घडी आधी में पुनि आत, तुलसी संगत साधू की हरै कोट अपराध. म्हणून सत्संगेन परम प्राप्ये दुस्तरन तरते चिरात. दुस्तर असलेला हा सगळा भवसागर पार करण्याकरता आपल्याला सत्संगम सततम करू, प्रयत्नपूर्वक आपल्याला सत्संग केला पाहिजे. आता सत्संग प्रत्यक्ष जर आपण केला तर श्रद्धा जर आपल्याला बळकट नाही ठेवता आली, संतांच्या जवळ राहून काही माणसं संतांच्या शरीराचा काहीतरी दुर्गुण घेत असतात. एक शिष्य होता आमच्यासारखा, 12 वर्षे राहिला आणि 12 वर्षे घरी गेल्यानंतर तर एवढी मोठी तपकिरीची डबी. मंडळीने सांगितलं सप्ताह आपल्या गावात कीर्तन करा, प्रवचन करा. नाही म्हणले, बडच बसवलं. त्याला काही बोलायची सवय नाही. म्हणले बरोबर थांबा थांबा थांबा, तपकीरची डबी आहे का कोणाजवळ? म्हणले आहे. मग ज्ञानेश्वरीवर ठेवा. आमची गुरुजी ज्ञानेश्वरीवर तपकीरची डबी ठेवली की ते बोलत होते. तपकीचं व्यसन त्यांच्या शरीराचं आहे, त्यांच्या अंतःकरणाचं आहे का? 12 वर्षे राहिला आणि शरीराचं व्यसनच ध्यानात ठेवलं, अंतर्भाव नाही लक्षात घेतला. म्हणून संतांच्या जवळ राहून सुद्धा आपली श्रद्धा कायम ठेवली पाहिजे.
अति श्रद्धेमध्ये अति जवळकीमध्ये अश्रद्धा निर्माण होण्याची भीती असते, संभव असतो. म्हणून श्रद्धेने संतांच्या जवळ राहणं हा सत्संग आहे, किंवा त्यांच्या वाङ्मयाच्या चिंतनात राहणं हाही सत्संगच आहे. आपण सर्व भाग्यवान मंडळीत हा परिसर जर पाहिला, सगळं गड म्हणजे उंच स्थान. माऊलीने जे निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहातीची एकहारी तयाशीची आहातीचे ब्रह्माच्या एकहारी तयाशीची कडे. हे शिखर जे म्हणजे विचाराची उंच स्थान आहेत, अध्यात्माची उंच स्थान आहेत. नुसतं दगड मातीचं टेकड असं काही आपण समजायचं कारण नाही. मग या सगळ्या गडामध्ये आपल्या गड महत्त्वाचं, आपलं सर्वांचं मातेचं स्थान असलं आपलं श्री क्षेत्र नारायणगड. आणि नारायणगडचे आता पूजनीय वैकुंठवासी बाबा आपल्या सर्वांवर प्रेम करून त्यांनी आपलं शरीर यात्रा संपवली. देह तुझे पायी आणि ठेवूनही झालं उतर आहे. आणि बाबांचे सर्व कार्यभार ज्यांच्या श्री आपण दिलेला असे परमपूजनीय वंदनीय महंत श्री शिवाजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संत म्हणत आहेत. आम्ही म्हटलं सगळ्यांची नावं लिहून घ्या, भरपूर नावं झालेत. आता की सगळ्यांची नावं घेता आता महंत शिवाजी बाबांच्या पोटात सगळे झाले. आमच्याबरोबर सुडके महाराज आले. मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं कल्पना, परंतु मगाशी बोलल्याप्रमाणे नाही येत आलं. पण आज आल्यानंतर खूप खूप समाधान वाटलं. बस माझी जातीचे मज भेटो कोणी. जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात ज्याला भेटा वाटत नाही ते पुढे आल्याशिवाय राहत नाही. ज्यांना भेटा वाटते त्यांची भेट होत नाही, अशी अवस्था. म्हणून आज सगळा हा आनंदी आनंद आहे. हेच पंढरपूर आहे, हेच वैकुंठ आहे. वैकुंठी जाऊन काय बा करावे, तिथे जाऊन काय करायचं. हे सगळं गायक वादक मंडळी आमची. आता हरिकिशन महाराज कुठे बसलेत? इथं बसलेत. आता आम्ही म्हणतो कधी की त्यांचं साठाक जाईल पण काटा जाणार नाही. वय असलं की ते मृदंग मनाने लक्ष ठेवलं पाहिजे, कुठं दाबायचं आणि कुठं काय करायचं. हे सगळं हे आपलं धार्मिक वैभव आहे. तुम्ही फिरा, बरेचशी यात्रा करतात. आता अलीकडे तर खूप यात्रा होतात. पूर्वी 5-50 खेड्यातून एखादी व्यक्ती जायची. आता 5-50 गावातून एखादी व्यक्ती राहिली तर राहिली, नाही तर सगळ्यांचे सगळे 4 धाम झाले. तुकोबाराय सांगता, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे आहे, ज्याच्या त्याचा महिमा आहे. पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा नाम घोष सांगा कुठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास. बस हा नामघोष आपल्याला कुठंच मिळत नाही. राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण नागपूरकर रामचंद्र बाबा सांगा. पण शेजारची आई म्हणजे काही आपली आई होत नाही, हे ध्यानात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपलं सर्व सुख दुःख पांडुरंग परमात्म्याला सांगायचं. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी. म्हणून ज्ञानोबा सांगतात, मी माझा संसार हा जन्म न मरणरूपी सुखाचा करणार नाही. सगळं त्रिभुवन अवघाची संसार सुखाचा करी
संसार त्रिभुवनरूपी संसार आनंदाने भरून टाकेल, सर्वांना सुख प्राप्त करून देईल. एखाद्या नवीन भगिनीचा विवाह झाला, वडील श्रीमंत आहेत, सासरची मंडळी थोडी परिस्थिती दुबळी आहे, पण सद्गुणावर सोयरीक झाली. पण मुलगी होती, घराचं घर पण ठेवायचं काम आमच्या भगिनीच्या हातात आहे. भगिनीने सगळ्यांना सांगितलं, सासू सासरे मालका सगळं काळजी करू नका, तुमची जरी परिस्थिती थोडी खराब असली तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. मग ते म्हणले, सासू म्हणायला लागली, काय करशील? मी माझ्या माहेरला जाईन, माझे वडील श्रीमंत आहेत आणि माझ्या वडिलांना सांगेल की मला हे द्या, माझे वडील दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्या प्रपंचाची मी सुधारणा करेल, व्यवहारातला प्रसंग. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या आईवडिलाकडे मी पंढरपूरला जाईन गे माय भेटीन माहेरा आपोलिया. तिथे माझ्या माता पित्याला भेटल आणि सगळा प्रपंच नव्हे त्रिभुवन आनंदाने करेल. ही आपल्या महाराष्ट्राला देणगी मिळाली आहे ज्ञानोबा तुकोबाराय यांची, सर्व संत मांदी आडींची. आणि आपला परिसर तर प्रश्नच नाही. नारायणगडापासून सुरुवात झालं, मग भगवान बाबांचा गड, वामन भाऊंचा गड, हे सगळे आपले श्रद्धास्थानं आहेत. नारायण महाराज, शास्त्री महाराज, आता आमचे येडेश्वराचं मंदिर, हे सगळे आता आपण जिथं आहोत मध्ये मोठा देवी आहे, अनेक देवस्थानं आहेत. जवळजवळ करंजीच्या घाटापासून तर आपल्या या बीड जालना रोडपर्यंत हे सगळी संतांची नाथांची मांदियाळी आपल्या परिसरात आहे. आणि त्यामुळे हा सगळा आपल्याला आनंद प्राप्त होतो. ज्या मच्छिंद्रनाथ गडावर आपण आल्याला आम्ही बघितलं, तिथं मूर्ती दाखवलेली आहे, मच्छीच्या उदरातून मच्छिंद्रनाथाचा जन्म झालेला आहे ना, ते दाखवलेलं आहे. दृश्याशिवाय माणसाची वृत्ती अंतर्मुख होत नाही, पण दृश्य मूर्ती रूपाने बाकीचे सगळं काहीतरी दाखवल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड फार दिवसाची आमची इच्छा होती आणि आज दर्शन घेऊन खूप समाधान झालं. बाबा असताना जरी नाही येणं झालं, परंतु त्यांच्या पुण्यतिथीला त्यांची परम आदरणीय पूजेने श्री जनार्दन स्वामींच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं या ठिकाणी येऊन हा भक्तिसुखाचा आनंद घेता आला. कीर्तन आपण आता रोजच ऐकता, आजचं कीर्तन वाजतं काय नाही, थोडी बडबड करायची आपल्याला, बाकी काही नाही. तुम्ही आम्हाला पहा, आम्ही तुम्हाला पाहतो, बस हेच कीर्तन आहे, दुसरं काय. चला अशा वैभव संपन्न परमार्थामध्ये, परमार्थसुद्धा वैभवात असलेलं तर चांगलं. माणसं व्यसन करतात. एका माणसाला सिगारेटची सवय होती, पण एक सिगारेट 50-50 रुपयाची, 2-2, 4-4 पाकिटे लागत होते. मग एवढ्या भारी सिगारेटचं व्यसन ज्याला आहे, आणि त्या ओढता जर त्या सिगारेटला काजळी आली तर ते अशी नाही करायची, ते असं चुटकीने काढायची असते. हां, अशी धरायची, चुटकीने काढायची. म्हणजे मोठी माणसं मोठं व्यसन करताना त्या बिडीची काजळी जर वैभवात झटकतात, मग परमार्थ आपल्याला कसा करायचा. नामदेव महाराजांनी मध्येच आम्हाला फोन केला, असं आता बरेच संत मंडळीचे दर्शन राहिलं. सगळं इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं. मंदिराची व्यवस्था, आता नर्मदेश्वर भगवान वाट पाहून राहिले, कधी मूर्त येते आणि कधी पूजा होते. लिंग तयार आहे, नंदकेश्वर महाराजही तयार आहेत, सगळं तयार आहे. समोर जर पाहिलं, इकडं आपलं मंदिर, तिकडं विद्या मंदिर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं शाळेचं सुद्धा शिक्षण आहे. शाळेचं शिक्षण नुसतं अक्षर ओळख नाही, जिथं देवस्थान आहे तिथं जर अशा शाळा असतील तर संस्कारासह शिक्षण असते. इतर ठिकाणी अक्षर ओळख होईन, पदवी मिळेल, पदवीच्या माध्यमातून लोक मानतील पैसा मिळेल, पण संस्कार शून्य झाल्याशिवाय राहणार नाही.
देवस्थानवर जे जे काही विद्यालय असतील, आध्यात्मिक शाळा असतील, त्याच्या माध्यमातून संस्कार मिळतात. आणि आज आपण आपला सर्व समाज जो खऱ्या अर्थाने वैभव संपन्न दिसतो आपल्या या संस्कृतीमुळे आणि आपल्या संस्कारामुळं. आणि हे संस्कार संस्कृती प्रत्येक संतांनी आयुष्यभर तेच काम केलं. महर्षी नारदाने आपल्या सूत्रामध्ये लिहिलेलं आहे, सतरती सतरती स लोकांस तारयती. संत काय करतात? स्वतः तरतात आणि इतरांना तारून नेतात. आपलं त्यांच्या विरुद्ध आहे, समरती समरती स लोकांस मारयत. असं काही सूत्र नाही, परंतु आपण म्हणूया ते. आपली कशी अवस्था आहे सांगतो, जरा भजन करा. ठरा विठ्ठला 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 महाराज आल्या तर महाराजांनी टाळ घेतला. बरं, उभे राहिले महाराज. बरीच माणसं उभे राहतात, पण आम्हाला काहीतरी मदत करा म्हणून त्यांना बोलावं लागतं. पण आपण उभं राहिलं की आपल्याला देव दिसत राहतो. राम महाराज कुठे आहेत? बाबा बाबा बा. आता काय, आता सगळ्या महाराजांच्या रूपानेच आम्ही बोलून राहिलो आता बस. असं का? वा 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 वा. एका पाठाचे असल्यावर मग काही प्रश्नच नाही. हे जोग महाराजांची कृपा आहे. जोग महाराजांनी असे सगळं केलं. हे आपले तसे गड आहेतच, पण हरिद्वार, ऋषिकेश, तुम्ही सगळे कोणी महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, हे जोग महाराजांच्या तालमीतून गेलेली आपली काही मंडळी आहेत. आणि तेच हे सगळं सद्गुरू जोग महाराजांचं वैभव आहे. आणि आता महाराजांनी सांगितले, आम्ही एका पाठाचे आहोत. एका वेळ शिकलेल्या गुरुकुलात असल्यानंतर ते आठवणी शेवटच्या श्वासापर्यंत जात नाहीत माणसाच्या. आणि सर्व संत मंडळी खूप खूप संतांच्या पावलावर पाऊल देऊन हे सगळं कार्य करून आलं. तर मी हे सांगत होतो की माणसं जिवंत आहेत तोपर्यंत आपलं बरं करत नाहीत, दुसऱ्याचंही करत नाही. गेल्यावर तर सगळंच नाश करतात. एक मनुष्य होता, कधी गावात कधी 5 रुपये वर्गणी नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी दर्शनाला नाही. कोणाचं लग्न जमलं की याने मोडलं समजा. सप्ताला माणसं आले की यानं काहीतरी विष कालवलंच. असंच कार्य केलं. त्याला 2 मुलं होती आणि असाध्य रोग झाला. आता सगळ्यांच्या लक्षात आलं, त्याची लक्षात आलं की आपण काही जगू शकत नाही. आवाज कमी झाला. दोन्हीकडून 2 मुलाला बोलावलं आणि हळू सांगितलं. आता मुलांनी विचार केला, वडिलांनी कधी दान धर्म केला नाही, आपल्याला सांगते ना आता काहीतरी निगमानंद गडावर कार्यक्रम चालू आहे, द्या काहीतरी पंगत अन्नदान. वडील सांगते ना आपल्याला, पण ज्यांनी कधी आयुष्यात केलं नाही ते करण्याची बुद्धी तरी कशी होईल. याने मुलांना बोलावलं, सांगितलं आता मी काही जगत नाही, पण एक काम करा, मी गेल्यानंतर मला ताटकीवर बांधल्यावर 1 फुटाची खैराची खुंटी माझ्या तोंडात घाला. आता मुलांना कळलं नाही काय काय, सांगितलं. गेलं, प्राण सुटला. आणि मग रडारडी सुरू झाली. सगळ्या गावातले लोक आले. अजून खेडेगाव बरे आहेत आपले, मरणदार आणि तोरणदार हे विसरत नाहीत. आपला शत्रू असू द्या, पण मृत्यू असेल तर 2 पावलं मागे चाला. आपला शत्रू असू द्या, मुलीचे लग्न असेल, जेवायला जाऊ नका, पण अक्षता टाकायला जा. ही आपली संस्कृती आहे. रावणाचा रावण किती द्वेष करत होते प्रभू रामचंद्राचं, पण रावणाचा निपात झाल्यानंतर वैर संपलं, काम संपलं. अशी सगळी अवस्था. आता तू गेल्यानंतर सगळे लोक पाठीमागे लागले, पण ताटकूर बांधताना लहान्या भावाच्या लक्षात आलं. मग तो भावाला म्हणतो की दादा, आपल्या वडिलांनी काय सांगितलं होतं, खुंटी करायची. हा म्हणले आपल्या ध्यानात नाही. कशा करता? काय वडिलांची इच्छा असेल ते आणा म्हणली खुंटी. एवढी 1 लाकड्या सुताराचं घर जवळ होतं आणि आणली 1 फुटाची खुंटी करून. आणि ती ताटकीवर बांधल्यावर ती तोंडात खोसली अशी आणि चाललं. राम बोलो बाई राम. यात्रा निघाली. खूप लोक पाठीमागे, 400-500 लोक. त्याच्या अगोदर 2 दिवस त्याच परिसरामध्ये खून झाला होता. त्याचा काही शोध लागे ना. दरोडाही पडला होता आणि पोलीस शोधतच होते. त्यांच्या रात्रंदिवस गाड्या फिरत होत्या. ते सकाळीच प्रेत रात्र चालली होती. थोडं संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला होता आणि पोलिसाची गाडी आली. त्यांनी पालिका हे काहीतरी मोठ्या माणसाची प्रेत यात्रा दिसते. मग गाडी थोडी बाजूला घेतली
पण जवळजवळ आल्यानंतर म्हणले ही यात्रा वेगळीच आहे. ह्या सगळ्या लोकांनी संगनमत करून ह्या माणसाच्या तोंडात खुंटी ठोकून मारलेलं दिसते. थांबा थांबा म्हणे काय आहे यांच्या वडिलाचे हे तोंडात काय म्हणले खुंटी. वडिलांनी सांगितलं म्हणे. वडिलांनी 2 फटके मारले. फटके मारले लगेच वायरलेस केला. 10-5 गाड्या आल्या. त्याच्यातले सगळेचे सगळे माणसं तुरुंगात घातले. जन्मभर कोणाचं बरं केलं नाही, मेल्यानंतर गावचं गाव तुरुंगात घातलं. ही माणसाची कर्तबगारी आहे. ठाला विठ्ठला संतांचं तसं नाही. मगाशी सूत्र म्हटल्याप्रमाणे सतरती सतरती स लोकांस तारयती. ते स्वतः तरतात आणि दुसऱ्यांनाही तारून घेऊन जातात. म्हणून मंदिर विद्या मंदिर आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये आपली संस्कृती दडलेली दिसली पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. नाही तर बऱ्याचशा गोष्टी कालाच्या मानाने बदल होते. गणपतीचा होतं तिथं गडूचा ग आला. का तर म्हणले सगळ्यांच्या धार्मिक भावना कोणाच्या दुखायला नको आणि आमच्या किती दुखलं तरी चालतील. आता अधिक बोलता येत नाही, आपलं स्टेज वेगळं आहे. पण दुखायचे नाहीत भावना असं जर असेल तर सर्वांच्या विषयी सर्व एकच आपण विचार करणं हे श्रेष्ठींचं काम आहे. तेव्हा संत हे सर्व जगाचा उद्धार करतात. त्यामध्ये 3 पद्धती असतात. एक स्वार्थरहित, दुसरं असं असते परिवर्तन रहित आणि तिसरं केवळ निर्हेतुक वृत्तीने. हे संतांचं समाजाचं कार्य करण्याचं किंवा समाजाला सुख देण्याचे जे संतांनी वर्णन केलं ते लक्ष येण्याकरता तुकाराम महाराजांनी 3 दृष्टांत दिले. सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे त्याच्यामध्ये महाराजांनी एकापेक्षा एक असे 3 दृष्टांत दिले. एक दृष्टांत पहिला दिला गुरुजीचा आणि विद्यार्थ्याचा, दुसरा दिला आईचा आणि मुलाचा आणि तिसरा दिला नावेचा. अभंगाच्या पहिल्या चरणात हर भगाचे साठी हर भगाचे साठी हर भगाचे साठी हर भगाचे हर भगाचे साठी हर भगाचे साठी हर गुरुजीच्या अंतकरणात मुलाविषयी जसं प्रेम आहे, आईच्या अंतकरणात बाळाविषयी जसं प्रेम आहे, निर्हेतुक प्रेमाने नाव जसे या तीरावरून त्या तीरावर नेते तैसे संत जगी. त्याप्रमाणे या जगामध्ये संत जगाचा उद्धार करतात, सुख देतात. ही सगळी वैदिक परंपरा आलेली आहे. ऋषीमुनी संत महंत आणि मग झाडू संताची मार्ग, त्याच मार्गाने आपले सर्व संत महंत आलेत. वैकुंठवासी पूजनीय प्रातस्मरणीय
पूजेने बाबांचं तेच आज 4थी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबा आपल्या सर्वांच्या अंतःकरणातल्या भक्तीला उजाळा देतात. हाच उद्धार आहे. उद्धार म्हणजे काय? सुख प्राप्त होणे, समाधान प्राप्त होणे. आता बघा गीतेमध्ये विषय आलेला आहे, आपल्याला सुख का मिळत नाही, तर याचं एकच कारण आहे, आपलं एकतर मनावर ताबा नाही, इंद्रियावर ताबा नाही, त्याच्यानंतर बुद्धीचा संयम नाही, बुद्धीला काही चांगला विचार करता येत नाही. हे सगळं होत राहते. म्हणून आपल्याला अशांतस्य कुतः सुखम, अशांत वृत्ती सदैव असले की त्याला सुख कसं काय मिळणार आहे? सुख मिळण्याकरता ही लिंक सगळं भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. तर हे सर्व संतांनी तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती, स्वतः क्रिया करून दाखवतात. नुसतंच उठावर बसून शेळ्या साकल्या नाहीत, असं करा तसं करा नाही. स्वतः तुम्ही आम्ही खेडीमेडी स्वतः आधी केले मग सांगितले. हे सगळं नाथ बाबांचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. एका म्हातारीचा नातू खूप गोड खायचा, कंटाळली ते म्हातारी आणि नाथ बाबाकडे घेऊन गेले की बाबा याला खूप सांगितलं ऐकत नाही. नाथ बाबांनी 2-4 वेळ सांगितलं नाही ऐकलं. नाथ बाबांच्या लक्षात आलं की का ऐकत नाही, आपल्याला गोड बंद केलं पाहिजे. आणि मग मुलांनी गोड बंद केलं. संत हे संतांचे अनुभवाचे बोल असतात, ते काही बाकीच तसं नसतात. नाहीतर एखादा दारू बंदी करणारा मनुष्य, दारू पिणं बरोबर नाही, 3-3 तास एवढं व्याख्यान केलं जाते, एक मनुष्य उठत नाही. वा, पण घेतल्याशिवाय बोलताच येत नाही. मग काय उपयोग आहे त्याचा? संतांचं तसं नाही. संतांच्या जीवनात सदाचार आणि त्याग आहे. आज भारताची किंमत सदाचार आणि त्यागाने आहे, भोगानी नाही. चला सर्व असून त्याच्यातून विरक्त होणं हे भारत भूमीमध्येच आपल्याला पाहायला मिळते. जगाच्या कुठल्याही देशामध्ये आपल्याला हे करता येणार नाही. केवळ क्षेत्राकरता जमिनीकरता वैरत्व निर्माण होते, एकेकाचा नरडीचा घड. आजही आता देशाचे युद्ध चालूच आहे, सर्व रोज आता बातम्या आपण पाहता. अमानुष क्रिया चालू आहे. ज्यांचा काही अपराध नाही अशी माणसं मरून राहिले तरी निर्दयीपणाने सगळे काम होऊन राहिलेलं आहे. वसुधैव कुटुंबकम आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संत महंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असं त्याचा अर्थ नाही. ज्यांनी त्याने ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे वागावं आणि आपुलकी निर्माण करावी आणि सर्वांच्या विषयी प्रेम निर्माण करावं, हे वसुधैव कुटुंबकम आहे. एकाच घरात सगळे राहू शकत नाहीत. घरं भिन्न असू शकतात, आवडी भिन्न असू शकतात आणि मानपाने भिन्न असू शकतात, परंतु विचार मात्र, विचाराची भिन्नता हे वेगळी व्हायला नको. हेच आपल्याला आपल्या ऋषीमुनीने संतांनी सांगितलं आणि बाबांनी आयुष्यभर तेच केलं. हे करता करताच आपला देह ठेवला. बघा गुरुजी आपल्या मुलाविषयी खूप आता गुरुजी इथे शाळा जवळच आहे. आता गुरुजीला पूर्वी पंत म्हणायचे, नंतर गुरुजी म्हणायला लागले, आता सर म्हणतात. भाषा बदलत राहतात. विद्यार्थ्याला पूर्वी अर्भक, लहान मुलगा, मग या अर्भकाचा आणि पंतजीचा म्हणजे गुरुजीचा दृष्टांत दिला. आता आपल्या इथे जे शिक्षक आहेत ते पदवीधर आहेत, पण ज्या मुलांना काही येत नाही त्यांना ते सगळं शिकवतात की नाही बरोबर. मराठी शाळेचा जर विचार केला, पूर्वी त्या दगडाच्या पाट्या राहायच्या, आता काही राहिलं नाही दगडाच्या पाट्या नाही, पण बोजा एवढा झाला पाठीवर की अरे राम राम, हा बोजा कधी कमी होईल. आम्ही परवा आमच्या तिथले शाळेतलं बघितलं, एका मुलाचा मुद्दाम बोजा घेऊन पाहिला, चांगलं ताकद लावून उचलावं लागते. हे गळ्यातले दप्तर निघाले म्हणून बरं आहे. आता ते इतकं बोजा घेऊन चालणं मोठं कठीण आहे. पूर्वी दगडाच्या पाट्या राहायच्या आणि गुरुजी शिकवायचे मुलांना. आता काही माहीत नाही, मग आता कुठल्या तरी दृश्यहून तिकडं न्यायचं त्यांना. मग 1, 2, 3, 4 शिकवायचे. मग मुलांना सांगायचे, मुलं बा बैलाची शिंगोटी चाराचा, बैलाची शिंग असे राहतात ना, मग या मुलांच्या लक्षात द्यायचं आपल्या घरचे बैल असे आहेत.
मग त्या शिंगोटीला त्याला 4 म्हणतात, 5ला काय म्हणतात, असं करून क ख ग घ न त्यांच्या गडी उतरवायचं. ग गणपतीचा ग, गणपती महाराजांचं चित्र, हे सगळं होतं. एवढे कष्ट, अक्षर ओळख झाली आणि ते मुलं पुढं पदवीधर होता. या मुलाविषयी एवढी त्या गुरुजीच्या मनामध्ये कडकड आहे, दिवसभर त्यांना शिकवतात. आणि दिवसभर शिकून जर एखादा मुलगा पुन्हा जर गेला की गुरुजी हे माझ्या लक्षात आलं नाही, पुन्हा आपलं कामधाम सोडून त्या मुलांना ते शिकवतात. एवढी कडकड आहे. एका शेजाऱ्याने सांगितलं, काय गुरुजी तुमचं काम? रात्रंदिवस तुम्ही तोच द्यारला. म्हणलं नाही आलं तर नाही आलं, काय बिघडलं? म्हणले एवढं काय, जेवढं शिकवता येईल तेवढं शिकवायचं. हेच तर महत्त्वाचं आहे. ज्याने त्याने जर असं घोंगडं झटकायचं काम केलं तर दुधात पाणीच होईल सगळं. आपापल्या जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे. गुरुजीच्या मनामध्ये तळमळ आहे, तशी संतांच्या मनामध्ये तळमळ आहे की समाजाचा उद्धार झाला पाहिजे, त्यांना हे तत्त्व कळलं पाहिजे, एकेकाचं सुख दुःख ओळखता आलं पाहिजे. गुरुजीचा दृष्टांत आहे तो बरोबर आहे, संतांचं कार्य तसंच आहे. पण तुकाराम महाराजांना दृष्टांत कमी वाटला. का? गुरुजी शिकवतात पण परीक्षा आल्या 8 दिवसावर. पण शिक्षक लोकांच्या संघटनेने संप पुकारला, पगार वाढ झाला पाहिजे. मग पगार वाढ होण्याकरता गुरुजीच्या मनात होतं मुलाला शिकवावं, पण तरी गुरुजी शाळेत जायला तयार नाही. मग मुलाने विचार केला की आपण गुरुजीकडे जाऊ. गुरुजीकडे गेले तर गुरुजीने सांगितलं की माझ्याकडे यायचं नाही, पुन्हा आमचा संप चालू आहे आणि संपात आम्हाला करता येत नाही. गुरुजीच्या अंतःकरणामध्ये मुलाला यावं हे प्रेम आहे, कडकड आहे, सगळं आहे. पण जर स्वार्थ पुढे आला तर मुलाचं वाटोळ झालं तरी चालेल, मग गुरुजीला काही त्याची गरज नाही. म्हणून तुकाराम महाराजांना हा पहिला दृष्टांत कमी वाटला. संत समाजाचा उद्धार करतात, समाजाचं काम करतात, पण कुठलाही हेतू ठेवत नाहीत. जे करायचं ते उघड्या अंतःकरणाने करतात. म्हणून दृष्टांत जवळ जाण्याकरता बरा आहे. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. आता इथं संत शब्द वापरला. निळोबाराय म्हणतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. किंवा समर्थाने सांगितलं, जो जाणेल भगवंत तया बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. खरं खोटं ज्याला कळते त्यांना संत म्हणतात. संत वृत्तीने विचार करतो. आपल्याला कल्पना आहे, भर कीर्तनामध्ये मुंबाजी गोसाव्याने कुपाच्या काट्याने मारलं तुकाराम महाराजांना, पण विचार संत आहे. आता तुम्ही नुसतं उठा, नुसतं पाणी जरी भेटलं बाटलीतलं आमच्या अंगावर, किंवा नुसतं काहीतरी म्हटलं किती वेळ कीर्तन करता, एवढं जरी म्हटलं तर आम्हाला एवढं डोळे करू आम्ही. रागेल की नाही? दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आमचंच सांगता आम्ही. हे फार अनावर काम होऊन जाते. मुंबाजी गोसाव्यांनी भर कीर्तनात आपल्या भक्तांच्या समोर आपल्या आवडीचे माणसं, आता बघा आपल्या इथं बरं दिसतं, आता आम्ही रोज अनुभवत, हे करू नका ते करू नका, आणि आपल्या सगळ्या मंदिरात माणसं स्वतंत्र वागतात. इतर धर्माचं काहीतरी घ्या ना, तिथले कसे नियम पाळतात. तुम्ही देव म्हणून येता आणि चेष्टा म्हणून वागता, भक्ती म्हणून येता आणि गोंधळ म्हणून सर्वांनाच बिघडून टाकता. हे का देवाजवळ जाण्याचं लक्षण आहे आपलं? मग तुम्ही असं किती देवाजवळ गेलं तर देवाजवळ येणाराचा सत्यनाश करसाल, तुमचं कधी बरं होणार नाही. म्हणून नियम पाळले पाहिजे. नियम पाळणं जीवावर येते माणसाच्या. मग हे सगळं असं बोलत असताना करत असताना माणसाला ते खूप ते नको असं वाटते. चांगलं तर कोणते कडू औषध तर थोडं तोंड मागे मनुष्य मागे पुढे करतच राहत. म्हणून मनसोक्त वागण्याकरता देवदेवालय नसतात. आपलं मन परिवर्तन व्हावं मनाचं, म्हणून देवदेवालय असतात. त्याच्याकरता आपण इकडे जात असतो. आमचे गुरुवारी भाऊसाहेब, म्हणजे आपले सगळ्या कल्पना असायची, नारायण मास्तर त्यांना भाऊसाहेब म्हणायचे. ते सांगायचे की आपण देवाकडे जातो देव म्हणून आणि वागतो आपलं सेवक म्हणून आणि वागतो मालक म्हणून. देवापुढे जातो सेवक म्हणूनच की नाही, पण हात जोडतो, काही 5 पैसे टाकत नाही, काहीच नाही. देवा चिलापाल्याची पाटी आहे, लक्ष ठेव. म्हणजे भाऊसाहेब फार चांगलं सांगायचे. मग तुझी चिलापाल्याची पाटी आणि बाकीची काही कळत नाही का देवाला?
न सांगता तुम्हाकडं येते अंतर. म्हणजे जातो भक्त म्हणून आणि आरडोड सोडतो मालक म्हणून. मालक सोडतो ना, मालक मध्ये माझे ते चप्पल तिकडे ठेव, तसा देवाला सांगतो माझी चिल्लपाल्याची पाठी आहे तिकडे लक्ष राहू द्या. मग अशानं आपला कधी उद्धार होणार नाही. उद्धार व्हायचा असेल तर आपल्याला आपला हेतू शुद्ध ठेवला पाहिजे. म्हणून संतांच्या अंतःकरणात असा कुठलाच भाव नाही. तैसे संत जगी, ज्यांना खरं आणि खोटं कळते त्यांना संत, ज्यांचे विचार संत आहेत. मंबाजी गोसाव्याने भर कीर्तनात कुपाच्या काट्याने मारलं तरी विचाराचे सगळे बदलू, आपला विचार संतुलन बाजूला जाऊ दिलं नाही. याला संत म्हणतात. अशा या थोर संतांचं दर्शन आपल्याला घडलेलंच आहे. आजही सर्व संतांचं आपल्याला दर्शन घडलेलं आहे. म्हणून अर्भकाचा आणि गुरुजीचा हा जो दृष्टांत पंतांचा आहे चांगला आहे. पण जर असं कुठंतरी थोडा स्वार्थाचा भाग पुढं आला तर त्याच्यापासून तो मनुष्य दूर जाऊ शकतो. मग याच्यापेक्षा आणखीन चांगला दृष्टांत तिसऱ्या चरणात आईचा दृष्टांत तुकाराम महाराजांनी सांगितला. बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, माता जाणूनी पाऊल घाली, बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. प्रेमामध्ये थोडासा स्वार्थ आहे, बरोबर आहे. आईचा दृष्टांत चांगला आहे, पण आईच्या दृष्टांतामध्ये सुद्धा परिवर्तन आहे. संतांच्या जीवनामध्ये परिवर्तन नाही, बदल नाही होत. आई मुलावर किती प्रेम करते बघा. आता भाऊसाहेबांचं आमचं नाव पुढे येते. ते एकदा त्यांनी सांगितलं होतं, एक मुलगा आजारी होता, एकुलता एक, आणि आईलाच तो सांभाळत नव्हता. आईला घराच्या बाहेर काढलं होतं. पती पत्नी ते राहत होतं, मूल बाळ नव्हतं, काही नव्हतं. पण असाध्य रोग झाला, दवाखान्यात भरती केला आणि त्या मंडळीच्या लक्षात आलं की आता हे काही वाचत नाही. दवाखान्यातून सोडून गेली, एकटीच राहिली. शेजारी काठ होतं पलंग, आणि त्या शेजारच्या पलंगावरच्या पेशंटला माणसाला सुट्टी झाली आणि तो गावात आला आणि या म्हातारीची भेट झाली आणि सांगितलं, आजी तुम्हाला कळलं नाही का? म्हणे काय, तुमचा मुलगा आजारी आहे, तो हॉस्पिटलमध्ये, मी आताच आलो म्हणले तिथून, आणि तो असेल किंवा नसेल. आईचं असं, आईला लाथ मारून घराच्या बाहेर काढलं होतं. लहानाचं मोठं करताना ओल्या कपड्यावर आई झोपत होती, कोरड्यावर आला झोपत होती, तरी लाथा मारत होता. एवढं सगळं सुखदुःखाचा विचार करून लोकांचे धुणे भांडे घासून मनगट वाकडे झालेत, आणि मुलाला चांगलं पदवीधर केलं आणि त्यांनी घराच्या बाहेर काढून दिलं. शेवटी आई म्हणली काय हरकत नाही, मी माझं पोट भरल, पण तुमचे तुम्ही सुखी राहा. याला आईचं हृदय म्हणतात. नाही तर आपलंही बरं नाही, दुसऱ्याचंही बरं नाही. आणि शेवटी दवाखान्यात ज्यावेळेस होता त्यावेळेस मात्र त्याच्या काहीच स्मृतीत राहत नव्हतं, पण आईचं नाव येत होतं. आई आई म्हणले, आजी तो सारखा आई आई कर, असं माझं नाव घेत होता. आई सगळं विसरून गेली पहिलं आणि गेली भेटायला. एवढं आईचं अंतःकरण आहे. मुलगा जरी मानत नसला, घराच्या बाहेर काढून दिलं तरी सुद्धा आई तिकडं जाते, त्याला भेटते. पण हाच मुलगा सदैव जर असा करत राहिला तर कितीही जरी प्रेम करणारी आई असली तरी शेवटी उबगून का होत नाही, ती म्हणते मरू दे त्याला, आता मला काही त्याच्याशी घेणं नाही.
आईच्या अंतःकरणात प्रेम आहे बरोबरच आहे, पण परिवर्तन झालं. लहानपणामध्ये जेवढं प्रेम आहे तेवढं मोठं झाल्यावर नाही राहत. आमच्याकडे दर्शनाकरता जिल्हाधिकारी त्यांची पत्नी आली होती एक, आणि एक लहान बाळ होतं. शिपाई होते, पोलिसही होते, सगळे होते, 5-7 जण सोबत. दर्शन घेताना ते बाळ घाटावर गेलं. मग आता एवढे माणसं आहेत, त्यांना सांगायचे बाळ कुठं आहे, पण बाळ दिसलं नाही म्हणून ते बाईसाहेबच इतक्या पळायला लागला, इकडं पळ तिकडं पळ, घाटावर पडत गेला. त्यावेळेस लक्षात आलं की माणसं असून सांगावं वाटत नाही, सांगण्याची सवडच नाही, याला आईचं हृदय म्हणतात. एवढं प्रेम आहे. पण जर त्या मुलाकडून अति दुःख होत असेल तर ते प्रेम संपून जाते आणि मग निर्दयीपणा मात्र निर्माण होत असतो. परिवर्तन झालं. संतांच्या अंतःकरणात परिवर्तन नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा तोही पासून. व्हावे कल्याण सगळ्यांचे. हार घालणाराचे कल्याण व्हावं आणि हार पत्करायला लावतात त्यांची कल्याण व्हावं, अशी सगळी अवस्था. म्हणून परिवर्तन नाही त्यांच्या प्रेमामध्ये. याच्याकरता आईचा दृष्टांत पहिल्यापेक्षा बरा होता, पण हे परिवर्तन आहे, मग हा दृष्टांत कमी वाटला. आता असा दृष्टांत दिला की ज्याचा स्वार्थही नाही, परिवर्तनही नाही आणि निर्हेतुकपणे सेवा करण्याचा, तो दृष्टांत शेवटच्या चरणात. तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी, तैसे संत जगी. जगासाठी उदकी ठाव, जगासाठी उदकी ठाव, जगासाठी उदकी ठाव. तैसे तुम्ही संत जगी, तैसे संत जगी. तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी, तैसे संत जगी. जनासाठी उदकी ठाव, जगासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी, तैसे संत जगी. राम महाराजांचे प्रमाण चालू झालं की हे काय आखाड्यातले माणसं असतात ना, दंड थोपटला की ते लगेच ओळखतात जे असतात, अरे अमक्या आखाड्यातला आहे हा. तर आता फडकऱ्याचा आखाडा आहे, त्याच्यामुळे काय फडकऱ्याच्या चाली. म्हणून आखाडे ते संन्यासी लोकांचे ते एक आखाडे, दशनाम आखाडे, आणि आपले हे फड असतात. पण आता आखाड्यानं फड गेला ना, अशी माणसांनी चालीरीतीने फडफड करून टाकली. कीर्तन ऐकतो का काय ऐकतो, आणि चाली म्हणतो का काय, दुसरं काय गोंधळ करतो, ध्यान सगळं फडफड झाली सगळी. पण फडाच्या चाली आहेत.
आणि फड्याच्या चाली त्या माणसा फाउंडेशन असते त्या किंवा एक एक चाल साधे ऐकले खूप 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 समाधान वाटते. तेव्हा सुंदर दृष्टांत दिला. दोन्ही दृष्टांत टप्प्याटप्प्याने कमी वाटले, पण असा दृष्टांत दिला की आता सांगण्याचं कामच नाही. ती चौथा दृष्टांत, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नदीमध्ये जे नाव असते ना, आता आपल्या इथंच नाव आहे, मस्त आहे, ते जागेवरच आहे ती. त्या नावेमध्ये बसल्यानंतर माणसं ह्या तीरावून त्या तीरावर जातात, त्या तीरावून ह्या तीरावर येतात. बरं, उन्हाळा पावसाळा हिवाळा, उन्हाळ्यात ऊन खाते, पावसाळ्यात पावसात राहते, थंडीत काहीच नाही, अंगावर उघड अंगाने राहते. माणसाचं काम करते, याला तिकडे नेते त्याला इकडं आणते, दोघांचं सगळं काम सुलभ करते. खालून दगडाने घासते आणि आतून माणसाच्या पायाने घासते, झिजत राहते, पण तरी तुम्हा आम्हाला तारून नेण्याचं काम करते. तसं संत महात्मे अंतःकरणातून आपल्या वाईट कृतीने झिजत राहतात आणि बाहेर दुष्टाच्या कृतीने नष्ट त्यांना सगळे धक्के बसत राहतात. म्हणून दुष्टाचा जाच आणि अंतर्वृत्तीचं सगळं झिजणं हे सगळं सहन करून समाजाचा उद्धार करतात. हा नावेचा दृष्टांत आहे. नाव खालूनही झिजते, आतूनही लोकांच्या पायाने झिजते. जे नावळे गंगेत जातात ना, बहुतेक नावळे म्हणतात हातातलं पायातलं काढून घेतात, वाह काय होते, अमुक होते तमुक होते. आता काय सांगा, अजून महाराज आपलं बरं आहे. आता आमचं एक मनुष्याचं आलं तर फार आमच्या तिथं त्या मंदिराच्या पायरीजवळ काय म्हणलं, काय कुठं शास्त्रात आहे काय होते, आणि आम्ही पाहू म्हणलं, आम्ही जर पायात घातलं तर पेटतो काय. आता पेटणार नाही, पण पेटल्याशिवाय राहणार नाही. अरे आमचे मुस्लिम बांधव मस्जिदीमध्ये जातात, शीख बांधव गुरुद्वाऱ्यात जातात, आणि ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जातात. जसे नियमात तसे पाडतात, आणि तुम्ही कसे उपडसुंब्यासारखे बोलता. हे काही थोडंसं माणसं नाही, जनाची पण ठेवली पाहिजे की नाही. पण काय माणसं समजतच नाही, हे कशाला आणि ते कशाला, असं कशाला आणि तसं कशाला. जास्ती करायचं नाही. हे सगळे आपले संतांनी घालून दिलेल्या पद्धती आहेत. हे तर सगळं असं आहे. सगळ्या अशा गोष्टी आता सगळ्या कीर्तनात काही बोलता येत नाही, पण माफ करा, सांगतो जरा. एक सांगा वाटतं, बाबा म्हणते काही सांगून राहिले भाकड कथा. एकदा आम्ही बसलो तिथं, आणि 10 वाजेला आपली शेजारती होते. शेजारती झाल्यानंतर 4-5 माणसं आले दर्शनाला, 2-3 महिला होत्या. आम्हाला दर्शन करायचं, लांबून आलं. मग ते मंडळी म्हणली, शिपाईने सांगितलं, व शेजारती झाली. मग कोणीतरी सांगितलं, बाई महाराज आले तर बरं आम्हाला दर्शन करायचं. म्हटलं शेजारती झाली, आता नाही करता येणार. तर ते आमचे अक्का होत्या ना, भगिनी, मुंबईचे होते. ते म्हणले, हे ट्रस्टी लोक आहेत ना, 50ची नोट आपण दिली का देव देतील म्हणले आपल्याला. 50ची नोट दिली की देव देतील म्हणले. आता काय सांगता. मग आता ते का तुकाराम महाराज थोडं तर संयम ठेवायला. मग आम्ही म्हटलं, त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. म्हटलं मनोहर जोशी आले तरी नियम नाही तोडता येणार, नाही जाता येणार. असं सगळं मी कशामुळे सांगितलं की देवस्थान आहेत, देवस्थानची जी नियम आहेत तिथे ऊर्जा तयार होते, आणि जिथं ऊर्जा ज्या गोष्टीतून होते, तुम्ही त्यात काहीतरी भस्कट टाकायला बसले, ही ऊर्जा कशी निर्माण होईल. अध्यात्माची ऊर्जा निर्माण करण्याकरता नीती न्यायाचं त्याला सगळं ज्वलन लागते, त्यावेळेस सगळं होत असते. मग संतांनी घालून दिलेल्या परंपरा त्या आपण जशाच्या तशा सांभाळल्या पाहिजे. कीर्तनात बूट घालून आलं तर काय होते म्हणजे काही माणूस जळत नाही, पण येणं हे चांगल्याचं लक्षण आहे का. जी मर्यादा आहे ती आपण सांभाळली पाहिजे. पण नावेमध्ये बसताना ते माणसं म्हणतात की बाबा पायातलं काढून घ्या, काही काढत नाहीत माणसं. मग त्यांच्या त्या बुटाळाने नाव आत घासत राहते, खालून खडकाला धडका लागतात. हे सगळं संत आपला जगाचा उद्धार करताना संतांचा अंतःकरण, अंतर्बाह्य आणि मन, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि अंतर्मन हे सगळं सहन करून तरी सगळं करत. आपली आई असते, पुन्हा मालक बोलते, कधी कारण बोलतात, कधी कधी काहीच कारण नाही, कार्यक्रम करून आले शिवाय देत बसले. आईने सांगितलं की काम करायचा पत्ता नाही, घरात काय हे कधी विचारत नाही,
आता जेवायला घातलं तर तेही पुन्हा शिवाय द्यायला लागले, पण सगळं सहन करते. मुलगा रडते, सहन करते. शेजारची बाई आली भांडण करते, सहन करते. आणखीन काही कोणाचं दुःखाचं वार्ता आली तेही ऐकून ते सहन करते. मालकाला जीव घालते, मुलाला जीव घालते. फावल्या वेळात आपण त्याचा स्वीकार करते. हे आईचं हृदय आहे. एवढं दुःख सहन करून हे काय सोपं नाही. आता पूर्वी मातीच्या चुली व्हायच्या, त्या चुलीवर एक का त्या मधल्याचं ते त्याला काय आवडलं काय म्हणायचं, तर त्याच्यावर काही भांडे राहायचे, दुसरे राहायचे. तेही जळालं नाही पाहिजे, हेही पोळालं नाही पाहिजे, मुलगं रडलं नाही पाहिजे, पाहुण्याचा सत्कार झाला पाहिजे. हे सगळं नाही तर एखादी आमची भगिनी मी का मरू का एवढं सगळं करायचं म्हणून, हे सगळं करूनच करावं लागते. आता आणखी बाबांचा दृष्टांत आठवते. वैकुंठवासी धुंडा महाराज एकदा सांगले, भानदास बाबाचा दृष्टांत सांगितलं होतं भानदास महाराजांचा. ते म्हणले आम्हाला सगळे करता करता काय करायला लागले, लोक सुचू देत नाही असं. महाराज म्हणले हे हे करूनच हे करावं लागते, स्वतंत्र करून हे करावं लागत. रानावनात डोंगरात गेले तर वानराला माकडाला तुम्ही दगड आणसाल आणि माकडं खवळले तर तुम्हाला तोडून काढतील. म्हणून समाजातच राहावं लागते, पण समाजाने तोडू नाही, तुम्ही समाजाला तोडू नका. हेच काम संतांनी आपल्याला सांगितलं. जेनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. जयंतीत देव आहे बरोबर आहे, पण जयंतीतला देव ज्यावेळेस सैतानाचं रूप घेते त्यावेळेस तो संत ठेवत नाही, तर अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर येतात. म्हणून एवढं जरी असलं तरी संत आपल्या उद्धाराचा विचार करतात. वैकुंठवासी बाबांनी आयुष्यात शेवटच्या वर्षापर्यंत श्वासापर्यंत तेच काम केलं आणि म्हणून ते निगम अवस्थेला गेले. नावही तेच आहे, निगमानंद गिरीजी महाराज. मग बाबांचा हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. सर्व त्यांना काय सगळेच लोक हार घालत होते असं नाही. अनेक प्रकारच्या कष्टातून दुःखातून जाचातून ह्या डोंगरात सगळं तयार केलं. हे सोपं नाही. जाकर करना वहाँ जहाँ पैसे की पैदास, जंगल में मंगल करे पैसा जिनके पास. ज्यांच्याजवळ पैसा आहे ती माणसं करू शकतात, पण हे आमचे साधूची काय दुबळी झोडी असते. दियासो भला न दियासो भला. बरं जे करायचे काय ते ज्यांचे मुलं बाळा करायचं नाही, तुमचंच मुलं बाळा करता करायचं आहे. परिसरातल्या सगळ्याच युवा पिढीवर संस्कार झाले पाहिजे, याच्याकरता हे मठ मंदिर असतात, हे संस्कार केंद्र असतात. म्हणून बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनेक प्रकारचे कष्ट दुःख प्रसंगी अपमान सहन करून हे सगळं केलं ते समाजाकरता केलं. हे नावेसारखं आहे. आता याच्यापेक्षा दुसरा दृष्टांत नाही. आतूनही झिजले बाहेरूनही झिजले, शेवटी शरीर पंचतत्वामध्ये विलीन झालं. पण पुण्यतिथीच्या रूपाने पुन्हा आपल्याकडून तेच करून घेऊन राहिले. आज पुण्यतिथीच्या रूपाने आपण देवदेव करून राहिलं की नाही. नाहीतर पुण्यतिथी नसते तर तुम्ही तुमच्या कामाला ना आम्ही आमच्या कामाला. माणसाला आता एवढी कामं झालेली आहेत, काय कामं आहेत म्हणजे काहीच कामं नाहीत. गावात चांगलं चाललं की ते बिघडून टाकायचं हे पहिलं काम आहे. आता बरीचशी गायक मंडळी आहेत, आमचे लहान लहान युवक विद्यार्थी मंडळी आहेत. बघा कसे सात्विक दिसतात, अगदी कपडे सुंदर उभे राहिले. आता ठीक आहे का, आता आम्हाला बोलता येत नाही, बाबा बसले सगळे बसले. कपडे तुम्ही कसेही घाला, हे फॅशनच्या माध्यमातून परकीयाचे डाव ओळखा. आपण आपल्या भगिनीला भगिनीचं रूप ठेवलं नाही, बंधूला बंधूचं रूप ठेवलं नाही. एकाची देवाणघेवाण एकमेकाची झालेली आहे. आणि असं जर अभद्र आपण करत राहिलं कदापि सुख मिळणार नाही. याचा अर्थ आम्हाला आमचं धरून बसायचं असं नाही. सगळ्यांचं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. सगळं पहा, सगळं करा, सगळ्यामध्ये वावरा. परंतु आपल्या श्रेष्ठींचा, आपल्या संतांचा, आपल्या वाडवडिलांचा जो सुविचार आहे त्याच्यापासून तसंभरही आपण दूर जाता कामा नये. म्हणून सात्विक राहणं, सात्विक खाणं, सात्विक बोलणं. कधी कधी माणसं असे कपडे घालतात की असं वाटते डोळ्यावर कणकीची उंडे लावावेत आणि डोळे बांधून घ्यावे. असं सणावाराला तरी सात्विकता निर्माण झाली पाहिजे. आणि हे आपल्या सगळ्या आखाड्यात ह्या फडकाऱ्यामध्ये आणि अशा गडामध्ये मठ मंदिरामध्येच आपल्याला पाहायला मिळते. सात्विकतेतून सात्विक विचार निर्माण होतात. जीव और जीने दो हा सात्विकतेचाच उच्चार आहे. तुम्ही जगा आम्हाला जगू द्या. बाकीच्याचं तसं नाही.
तुम्ही मरा, आम्हाला जगू द्या. याने कधी रक्ताचे पूर लोटल्याने कधी सुख मिळत नाही. सर्वांना सुख दिल्याने सुख मिळणार आहे. तर हेच आपल्याला ऋषीमुनींनी शिकवलं, संत महंतांनी शिकवलं. म्हणून आज आमचे सर्व संत मंडळी बघा, सर्व कामं धामं सोडून इथं आलेले आहेत. केवळ आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव दृढ व्हावा, समाजामध्ये सात्विकता वाढावी आणि समाजामध्ये धर्मप्रेम, देशप्रेम आणि ईशप्रेम हे सदैव दृढ होत राहावं, याच्याकरता आमची सर्व हे संत मंडळी मठ मंदिराच्या रूपातून हे सगळे कष्ट करत आहेत. आज सर्व पूजनीय संत या ठिकाणी आले. आम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, श्री साष्टांग दंडवत करतो. सगळ्यांची नावं घेता आली नाहीत म्हणून सर्वांची माफी मागतो. पूजनीय महाराज जनार्दन महाराज आणि आपला सर्वांचा प्रेमाचा निरूप, बाबांचं दर्शन झालं, कीर्तनाची सेवा केली. सुरुवातीलाच आम्ही सांगितलं कीर्तन निमित्त आहे. एकदा बाबांचं कार्य पाहिलं पाहिजे. आणि काय आपल्याला नुसतं दगडाविटा, तुमच्या घराला सुद्धा हेच असते, पण घराला दगडविटा, माती, सिमेंट, चुना, स्टील लागलेलं म्हणून काही ते मोठं मंदिर होणार नाही. तिथे किती झाले तर एकाचे दोन, दोनाचे चार तुमचे भिंतीच वाढतील त्याच्यात. आणि ह्या अनेक भिंती असल्या तरी याच्यामध्ये एकत्व प्राप्त होणार आहे. म्हणून हे सगळं एवढं सगळं पाहिल्यानंतर खूप समाधान झालं. हे बाह्य झालं. आपल्याला बाह्य व्यवस्थेतून अंतर्व्यवस्थेकडे जायचं. व्यवस्थेशिवाय अवस्था मिळणार नाही. आता इथं मंडप आहे, हा मंडप नसता, हे सुव्यवस्था नसते, आपण एवढे समाधानाने बसले नसते, उन्हाचे चटके लागले असते. म्हणून चटके लागू नये याच्याकरता व्यवस्था. पण व्यवस्था आहे म्हणून मग एवढंच एका माणसाने सांगितले, म्हणले महाराजांना सांगितलं हे सगळं केलं तुम्ही, पण कूलर ठराविक ठिकाणी लावले. आमच्याकडे कुठं कूलर आहे? एसी लावा, अमुक करा, तमुक करा. असं व्यवस्था असली पाहिजे, पण एवढी व्यवस्था असू नये की अवस्था स्वप्नात येणार नाही. आता हेच झालेलं आहे देवदेवालयावर सगळीकडे. हे सगळी लॉजिंग सिस्टीम आलेली आहे. माणसं आले का एखाद्या देवस्थानावर, अजून महाराज बरं आहे आपण काही केलं नाही, पहिल्यांदा येतील, रूम पाहतील, कसा आहे, फरशी कशी आहे, संडास बाथरूम कसे आहेत, पंखा फिरते की नाही, लाईट लागते की नाही, जेवायला काय आहे, काय काय आहे त्याच्यामध्ये, कसं आहे, सगळी चौकशी करते. आणि जाताना इतकी घाण करून जातील. तुमच्या घरी असंच वागतं का तुम्ही? नळाचं पाणी आहे, सगळं आहे, तरी संडासात तोंड घाला वाटत नाही, इतके घाण. काही व्यवस्था असतेच ना. आता इंजिन वाजलं तिकडं, तसं जाऊ द्या. चांगल्या लाईनला आपल्याला बांधव असतात, पण इतकी चांगली वागतात. आळंदी पंढरीची वारी, कीर्तन एकही कुठं सोडत नाहीत. आणि एक दिवस पाहिले तर गटारच पडलेले दिसतात. म्हणले यांची लाईन कशी गेली? म्हणले आता गेली तशी गेली. जाऊ द्या, लाईन गेली तर इंजिन सुरू झालं की नाही, आली पुन्हा लाईन. जरी सद्गुणी एखादा मनुष्य आहे तर त्याच्या गुणाचा विचार करा, दुर्गुणाचा विचार करून त्याला दूर ढकलू नका. तो पुन्हा सगळा नाश करून टाकल. कळत नकळत झालं त्याच्याकडून, पुन्हा दुरुस्त करा, इंजिन चालू करा आणि त्याची पुन्हा लाईन सुरू करून द्या की पुन्हा कीर्तनाला आला पाहिजे, पुन्हा वारीला गेला पाहिजे. पण माणसाला अशी सवय आहे, आपल्या गुणाचं प्रदर्शन आणि दुसऱ्याच्या गुणाचं, आपल्या गुणाचं अवडंबर आणि दुसऱ्याच्या दोषाचं प्रदर्शन. पहा ना, एवढे असेल तेवढे तसे, पहा ना काय केलं काय, पण तू कितपत आहे हे आपण विसरून जात. आणि आपलं चांगलं काय त्याचा अवडंबर आपण करत. मग संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या दोषाचं प्रदर्शन न करता, आपल्या गुणाचं अधिक अवडंबर न करता, सर्व तुम्ही आम्ही खेडीमेडी गदा रोडी आनंद, हेच बाबाने आपल्याला सांगितलं. म्हणून बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनास याच ठिकाणी आपण विराम देऊ. पांडुरंगाचं भजन होईल. आता माऊलीचं भजन आणि विठ्ठल रुक्माई एकत्रच करू आपण, एकामागे एक. नंतर अभंगाची धावती चाल होईल. जरी टाईम झाला तरी चाल झाल्याशिवाय जीवनाची चाल कळत नाही. आता बरंच माणसं वय वर्ष 90
तरी सुनाचं ऐकत नाही, मुलाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. बरोबरीचे झाले ना आता. वय वर्ष मुलाचं 70, वडील आहेत 95 वर्षाचे. हातात काठी घेऊन कुठं मुलाचा भेद पाहतो. काय मुलाचा भेद पाहतो? मुलाने ढकललं की पडशील तू 17 ठिकाणी. म्हणून थोडासा लालयत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र वदाचार्य. शास्त्र काय सांगते आपल्याला. म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात येण्याकरता कुठपर्यंत सांगायचं, कुठपर्यंत करायचं हे ईश्वराने ठरवलेलं आहे. यंत्रारूढानी माया. सर्वाकडून होत नाही, एकाकडूनच सर्व होत नाही आणि सर्वच एक करत नाहीत. ज्याच्या त्याच्या आवडीने, ज्याच्या त्याच्या कालाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या सगळ्या प्रसंगानुसार त्या वेळेस ते ईश्वर आपल्याकडून करून घेत असते. निमित्त मात्रम भवसव वेसाचेन. म्हणून आपण निमित्त मात्र आहोत. बाबांच्या चरणी नतमस्तक चाल होईल आणि चाल झाल्यानंतर जीवनाची चाल करताना इथून आपण बाजूला गेलो. म्हणून पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन, आपलं भजन करू. आतापर्यंत झालेल्या सेवेमध्ये काही कमी अधिक बोललं गेलं असेल, सर्वांची आम्ही क्षमा मागतो. आणि झालेली सेवा पूजेने बाबांच्या चरणी, सर्व देवदेवतेच्या चरणी समर्पित करून सेवेस विराम देतो. ज्ञानेश्वर ठोपार घुमाई, ठोपार विठोबार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगे, तैसे संत जग. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव,
स्वामी सद्गुरु समर्था भक्ता माझी आदिवंद भक्ता माझी आदिवंद ब्रह्मरूप वज्रनाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता भक्ता जीवन मुक्त झाले भक्ता जीवन मुक्त झाले चरणी ठेवो या माता आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोरा मला पापांचा भार निगमानंद नाम थोरा मला पापांचा भार तारी रे भाविक तारी रे भक्त तारी रे भाविक तारी रे भक्त बंधू सरणी या नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम कीर्ती अवघी दुमदमली धरती निगमानंद नाम कीर्ती अवघी दुमदमली धरती ब्रह्मामय जग झाले ब्रह्मामय जग झाले कृपा करी सच्चिदानंद आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उदरी आपल्या उदरी दासा उदरी आपल्या उदरी दासा किन डुबऱ्याच्या नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था हे मागणीचे तुझ प्रती आहे या संतास निरवी हेची मजली का म्हणे आता उदार तू होई माझ्या ठेवी पाय या संतास निरवी हेची मजली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पाये प्रसादाची वाट द्यावे सोनी हातात शेष येऊनी गाये नसुके झाली या भोजना भावे प्रसाद तुम्हाला गोडे शेष घेऊनी गाये नसुके झाली या